त्याला लक्षात आलं की मी जे विचारलं तेच चुकलं. दोन्ही उत्तर या साधूंनी सांगितले ते बरोबर. पाय धरले. माझ्या या असल्या काही शंका करतो त्यातून मला बाहेर काढा. समर्थांनी ठेवून घेतला. त्याला बोध केला की प्रलयाची कल्पना आणखीन एक गोष्ट सांगते. आपल्याला शांतीकडे जायचं. गुरुकुल आहे, ऋषी शिकवत आहेत. त्या गुरुकुलामध्ये ब्रह्माभ्यास सुरू आहे आणि ब्रह्माभ्यास सुरू असताना त्यातला एक चांगला हुशार छात्र विद्यार्थी त्याच्या डोक्यात आलं, छान शिकवलंय आपल्याला गुरुदेवानी, ब्रह्माचं तर काय वर्णन केलं, ते ब्रह्म आपण एकदा पाहू शकता. आणि तो उठला. गुरुदेव एक प्रश्न विचारू का? काही मला पाहिजे आहे, मागणी आहे, माझी काही इच्छा आहे, बोल ना, बोल बेटा बोल. गुरुदेव मला ब्रह्म दाखवा ना, पाहायचं आहे मला. हा प्रश्न येईपर्यंत गुरुदेव आपली साधी मांडी घालून बसले होते. फारसे ताट अटेन्शन नव्हते, गेले बसले आरामशीर. त्यांनी हा प्रश्न विचारल्याबरोबर त्यांनी पद्मासन घातलं, पक्की मांडी घातली, पाठीचा कणा ताठ करून स्वस्थ हातपायांची हालचाल बंद करून बसले. ब्रह्म दाखवलंय नाही, कसं आहे ते सांगितलंय. विद्यार्थ्याला वाटलं की माझा प्रश्न यांनी बहुतेक ऐकला नाही, म्हणून त्यांनी पुन्हा विचारलं, गुरुदेव थोडा आवाज मोठा करून मला ब्रह्म दाखवा. त्यांनी दुसऱ्यांदा विचारल्यावर त्या गुरुदेवानी त्या ऋषींनी उघडे डोळे होते ते मिटले, बंद केले, श्वासोच्छ्वास थांबवला. कसं नाही, अजूनही काही बोलले नाही. ब्रह्म कसं आहे यांनी माझं दुसऱ्यांदा विचारणे बहुतेक ऐकलं नाही. मग तो आणखी मोठ्याने म्हणतो, गुरुदेव मी आता पुन्हा तिसऱ्यांदा विचारतोय, मला ब्रह्म कसं आहे ते सांगा. आता गुरुदेवांनी डोळे उघडले. खूप सावधान अवस्थेत बसले होते, ते जरा शिथिल झालं आणि जे एक वाक्य बोलले ते वाक्य एक श्रुती आहे. प्रशांतो वै सहा, हे वाक्य आहे. हे ब्रह्माचं अत्यंत सत्य वर्णन आहे. त्याचं वर्णन करता येत नाही, त्याला शब्दात आणण्याचा प्रयत्न श्रुतीने केलाय. अद्वैताला बिघडवून श्रुतीने द्वैताची वाट विहित केली अशी श्रुती आहे. माझ्या विस्मरण शक्तीला वाद करत श्रुती मिळून नाही म्हणता येत आता, अशी ज्ञानोबांची बोली पण आहे. या प्रकारे त्यांनी सांगितलं ब्रह्म कसं आहे. कसं सांगितलं? प्रशांतो वै सहा, ब्रह्म शांतीची शांती म्हणून प्रशांत आहे. बेटा मी त्याचं एवढं वर्णन करून त्याला प्रशांत म्हणून मी त्याची शांती भंग केली. त्याला वर्णनाचे हे शब्दही सहन होत नाही, इतका तो शब्दात शब्दात सगळी सृष्टी, अंतर बाह्य सृष्टी शब्दात आहे. जोवाही होते विविधपणाने आहे. इथे शब्द आहे, तो पावे तो शांती नसते. शब्दात तिथंच हवं लागतं ते कळण्यासाठी. हे शब्दहीर्ण संवाद
इंद्रिया निर्णता होतीचे, बोला आधी झोपीचे प्रमेय. तुका म्हणे ते बहु सुकुमार न साहेब वचनांचा. त्याला शब्दाचं सुद्धा उत्तर सहन होत नाही, इतकं ते शांत नाजूक आहे. त्याला प्रशांत म्हणतात. माझ्याकडे कोणीतरी एक दिवस आलं घरी, काही काम करतो, वाचन नव्हतं, काही स्वस्त बसलं ते कोणी भिंतीला टेकून. कोणीतरी आलं, काय काही अगदी शांत बसल्या. म्हटलं हो शांत बसले, मी खरंच शांत होते का? पाय हलत नव्हते, हात हलत नव्हते, मी बोलत नव्हते, डोळे उघडून काही पाहतही नव्हते. माझा देखावा शांतच होता, पण माझ्या मनात काय सुरू होतं तेव्हा सगळं आटोपलीत कामाकाजं. आता कशी मी शांत बसले, मी शांत बसले हे एवढं मनात सुरू होतं, याने माझी शांती बिघडलेली होती. म्हणजे शांत असण्याची जाणीव सुद्धा संपली पाहिजे, तेव्हा त्याला पराशांती म्हणतात. आणि ह्या शांतीशिवाय सुखाचा लाभ नाही. अशी शांती मिळाली म्हणजे तीन तापांची शांती होती. म्हणून मंत्रांच्या स्तोत्रांच्या शेवटीच्या शेवटी पुष्कळ ठिकाणी त्रिवार शांती शब्द येतो. शांती शांती शांती. सगळं संपवून, जाणीव सुद्धा संपवून जी स्थिती असते त्या प्रकारची शांती, हे शांती स्वरूप ब्रह्म. माझ्या घरात 10 माणसं, माझी शांती फार वेळा बिघडली. 10-5 माणसांनी झालेल्या अशांतीतून बाहेर पडायचं म्हणून शिवगडला आले, तिथे 5-15 जण झाले. शांती वाढायला कमी पडली. ह्या जगात शांती बिघडण्याचेच प्रयोग. परीक्षार्थ्यांची शांती बिघडवायला दुसरे विषय आहे, प्रवचनकाराची शांती बिघडवायला दुसरे विषय आहे, स्वयंपाक करणाराची शांती बिघडवणारे विषय वेगळे. विषय कारणात कोणत्याही रूपाने होत, पण शांत नाही. जेव्हा शांत होऊ तेव्हा सत्यदर्शन घडतं. थोडक्यात माझ्या हातातली आपली दुरुपी होते, टाक्यात पडली, टाक्यात पडली. टाक्यामध्ये पंप चालू होता, पाणी हे पडत होतं, त्याच्यामुळे टाक्यातलं पाणी शांत नव्हतं, गडबड गडबड करत होतं. त्याच्यामुळे त्या टाक्यात पडलेली अंगठी पडताना मी पाहिली, इथंच पडली आहे, पण ती दिसत नव्हती. त्याचं कारण पाणी हलत. तो पंप बंद केला, पाणी पडण्याची धार बंद केली. 2-4 मिनिटांनी त्या टाक्यात अंगठी दिसायला लागली. ती दिसण्यासाठी नवीन अंगठी आणण्याची गरज नाही. ती ज्या उपाधीत आहे त्या उपाधीची शांती महत्वाची होती. आपलं चित्त असं शांत झालं तर ह्या हृदयात तो दिसतोच असतो. गडबड गडबड झाली म्हणून दिसत नाही. दुसऱ्या खेपेला माझी ती अंगठी गेली होती का काय पाहिजे, ती पडतच राहायची. अंगणात सडा टाकीत होते, शेण घालवलं होतं पाण्यात, त्या बादलीमध्ये अंगठी पडली. वाजली सुद्धा ती पडतात, पण दिसेना, बादलीतलं पाणी गढूळ होतं. गढूळ पाण्यात असलेली वस्तू दिसत नाही, हलणाऱ्या चंचल पाण्यात ती दिसली नाही, दिसत नाही. चित्त जोपर्यंत अक्षुब्ध आहे आणि मलिन आहे, मला दोष आहे, विक्षेप चांचल्य चालू,
तोपर्यंत तिथलं ते दिसत नाही. आहे का पण तिथे नक्की सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी स्फूर्ती स्फुरे अहर दिशी ते वस्तुगंधी त्यात हृदयात ते चित्त अधर्म प्रवृत्तीने गढूळ आहे आणि विक्षेपदोषाने चंचल आहे. आता मलिन पाणी आणि ढवळ गेलं आहे. आता तर फारच कठीण झालं. म्हणून आपल्याच ठिकाणी असेल सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म निहितम गुहायाम परमेव्योमन. परमव्योम म्हणजे हृदयाकाश, निहितम गुहायाम, गुहा म्हणजे बुद्धी. हृदयाकाशामध्ये बुद्धी नावाचा जो घटक, त्या घटकामध्ये ब्रह्म वस्तू आहे. कोणती? सत्यम ज्ञानम अनंतम या लक्षणाची वस्तू इथेच हृदयात आहे. तिसरा पुरावा देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मवरी. 80 वर्ष जगा, 88 वर्ष जगा, अजून नाहीच भेट. जवळ याचं कारण चित्त मलिन आहे, चंचल आहे. चांचल्य संपवल्यानंतर त्याला शांत झाले म्हणतात आणि मालिन्य निघून गेल्यानंतर त्याला शुद्ध म्हणतात. शुद्ध शांत चित्त ब्रह्मदर्शनाची भूमिका आहे. याप्रमाणे परंज्योतिराकार शून्यम वरेण्यम. आता अगदी सुरू आहे, पुष्कळ आधी होऊन गेलेले विषय आहे. श्रेष्ठ आहे, परम किंवा परम ज्योती रूप आहे, अत्यंत प्रकाशित आहे. त्याचं वर्णन प्रकृष्ट प्रकारात आपण एका श्लोकात केलं आहे. पहिला श्लोक आहे प्रकृष्ट प्रकार. ज्योती रूप आहे. ज्योती शब्द वापरलाय, दीप नाही वापरलाय. दीपाची ज्योती धारण करणारी वाट त्या भांड्यात ठेवलेली असते, त्याच्या सकट दीप असतो. म्हणून त्यांनी नुसता ज्योतीचा उल्लेख केला तर प्रकाशित असा निव्वळ प्रकाश आहे. असा आपल्या स्वरूपाचा स्वभाव आहे, म्हणजे ब्रह्माचा स्वभाव आहे. आकार शून्य आहे, ते निराकार आहे. त्याला आकार का म्हणून नाही? ते अविनाशी आहे. आकार उत्पन्न झाले म्हणजे अवयव निर्माण झाले म्हणजे ते विनाशी होते. एकदा आमच्या घरामध्ये असं मोठं पुरुष व्यक्ती मोठी कोणी नव्हती. दुसरा दिवस गणेश चतुर्थीचा होता. तर मला आमची आई आणि बाबा म्हणाले की गणपती घेऊन ये बाजारातून, मृण्मय गणपती लागतो चतुर्थीला मांडायचा. मी निघाले, पैसे पिशवी काय घ्यायचं घेऊन निघाले गणपती आणायला. आमच्या आईने सूचना केली, त्याचे हात मोकळे असलेला नको म्हणून. ठीक, त्या आईच्या त्या सूचनेचा अर्थ मला दाखवतो. आली या आकारा अवघे नासे. मोकळे हात असे जर गणपतीचे असले तर तो गणपती भंगण्याची शक्यता जास्त. एखादं बोट तरी जाईल, हात तरी जाईल. असे हात या मूर्तीच्या धडाला चिकटलेले असतात. असा गणपती हात मोकळे नसलेला. आली आकारा अवघे नासे हे वाक्य नाही आईने म्हटलं, पण हात मोकळा असलेला गणपती नको. केवढा वेदांत आमची आई होतीच वेदांत. आली आकारा अवघे नासे.
सुखवाचा अभंग आहे. कोणत्याही आकार म्हणजे अवयव ब्रह्म अविनाशी आहे, हा तो सिद्धांत आहे. तसा तो असण्याचं कारण तो निरवयव निरंश आहे, निष्कल. कला म्हणजे अवयव, भाग, घटक. अशी त्याला नाही म्हणून त्याला निष्कल म्हणतात. हातपायाने कसे अवयव वेगळे नाही म्हणून निरवयव. आणि या अवयवांच्याच द्वारे एक प्रकारचं रूप म्हणजे आकार आकृती प्राप्त होते, तो निरवय. ब्रह्मवस्तू निराकार आहे, तेच आपलं स्वरूप आहे. म्हणून सगळ्या श्लोकांमध्ये मी निराकार आहे, मी शांत आहे असंच वर्णन येत आहे. मी आकार शून्य वर्ण सर्वात श्रेष्ठ आहे. मोठेपणाचं वर्णन आपण ऐकलं आहे, सर्वात श्रेष्ठ. स्वामी विवेकानंदांना ते अमेरिकेत गेले तेव्हा एका त्यांच्या प्रवचन सभेमध्ये त्यांनी गुरु महात्म्य सांगितलं. प्रवचन संपल्यावर त्यातल्या एका श्रोत्याने विचारलं, तुम्ही हे काय गुरु गुरु काय म्हणताय? गुरु म्हणजे काय? स्वामींचं उत्तर आहे त्याच्यावर, जे कशाही पेक्षा लहान नाही त्याला गुरु म्हणतात. जे कशाही पेक्षा लहान नाही त्याला गुरु म्हणतात. आणि हाच अर्थ वरण्य शब्दाचा आहे. जे कोणत्याही बाबतीत कोणाही पेक्षा लहान नाही, विद्वत्तेत नाही, कोणाही पेक्षा लहान नाही, म्हणून त्याचं वर्णन सर्वज्ञ. आणि दुसरं वर्णन सर्वविद आहे. तो सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे, हे वर्णन ईश्वराचं आहे. मग ब्रह्माचं वर्णन काय? ते ज्ञानरूप आहे. हे कसं? सर्वज्ञ म्हणण्यात थोडीशी तरी द्वैताची चाहूल लागते, म्हणून तो ज्ञानरूप केवळ ज्ञानरूपी असंच त्याचं स्वरूप. सर्वात जे कशाही पेक्षा लहान, कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तरी ब्रह्मवस्तू कशाही पेक्षा कमी नाही. अशी पर असणारी मायेला पर म्हणतात. निर्माण झालेल्या सगळ्या वस्तूंपेक्षा माया मोठी आहे, म्हणून मायेला पर म्हणतात. मग मायेलाच सर्वात मोठी म्हटलं तर ब्रह्माला काय म्हणायचं? म्हणून ज्या ज्या वेळी मायेला पर म्हणण्याचा प्रसंग येईल आणि कुठे उल्लेख असेल तिथे त्या सद्वस्तूचा उल्लेख पराच परत असा केला. पराच नाही, मायेपेक्षाही जे पर म्हणजे मोठे आहे. परात पंचमी विभक्ती, परापेक्षा मोठं म्हणजे मायेपेक्षा मोठं. मायेला जर पर म्हटलं तर ते विश्व सृष्टीच्या दृष्टीने म्हटलं. मग ज्या दृष्टीने मायेला पर म्हटल्यावर मला काय म्हणायचं? हे मायेपेक्षा मोठं म्हणून परात पर म्हटलं जातं. या प्रकारे वरेण्य कशाही पेक्षा लहान नाही. यदात्यंत शून्य, आधी नाही आणि अंत नाही. ओघानेच येतं, मध्य पण नाहीच. सुरुवात ज्याची झाली नाही त्याची स्थिती कशाची येणार आहे? आणि ज्याची स्थिती नाही, सुरुवात नाही, त्याला समाप्ती कशाची होणार आहे? म्हणून ते आधी मध्यांतर रहित शून्य म्हणजे रहित आहे. परम शंकराख्यम, सर्व मंगल करणार आहे, म्हणून त्याला शंकर म्हणतात. शंकरार्थाचा शिवशब्द आहे, शंकरार्थाचाच ब्रह्म शब्द आहे. शंकरोती इति याच्यामध्ये शंकर संहाराची देवत आहे, पण शुभच करतो. विनाश करून तो कल्याणच करीत असतो.
म्हणून शंकर नाही. आणि असं सर्वात कल्याण करणारी वस्तू ब्रह्म आहे. ब्रह्म तन्मंगलम परम ही त्याची श्रुती आहे. म्हणून सर्वात कल्याण करणारं कल्याणप्रद काही असेल तर तदनंतर विभाव्यम, ज्याचा अनुभव अंतःकरणातच येतो, अंतःकरणातच ज्याचं स्वरूप दर्शन घडतं. आनंद रूपाने तो तिथेच प्रकट असतो. विभाव्य म्हणजे त्याचा भाव आपल्याला जाणवतो. ते फक्त अंतःकरणच आहे, तिथेच तो जाणवतो. आणि याप्रमाणे अंतःकरणाचा योगी ध्यानगम्यम कुठलं आहे शब्द? शांताकारं शरशयनं पद्मनाभं सुरेशं. या श्लोकामध्ये योगी ध्यानगम्य, योग्यांना त्यांच्या ध्यानात अगोदर होतो, प्राप्त होतो, कळतो, आकलन होतो, साक्षात्कार होतो. साक्षात्काराची जागा हृदयच आहे, अंतःकरण. म्हणून तिथेच त्याचा अनुभव होऊ शकतो, केला जातो. असा तो विभाव्य आहे. या प्रकारे एकदा अंतःकरणामध्ये त्याचा स्वरूपाचं ज्ञान, परिचय, ओळख परिपूर्णपणे जेव्हा होते, तेव्हा सर्वांगाने ब्रह्मच आहे असं जाणवायला लागतं. फक्त अंतःकरणातच त्यांनी असावं असं नाही. तो सर्व शरीरभर आहे. पण अंतःकरणाचा एवढा उल्लेख कशासाठी? आपलं एक 7-8 खोल्यांचं घर मोठा बनला, महाल. कोणी एक पुरुष आहे, त्याच्या मालकीचा तो सगळा बंगला आहे. खूप खोल्या आहे, माडी आहे, खाली आहे, तळघर आहे, जमिनीवर एक पुष्कळ खोल्या. असा भव्य दिव्य महाल आहे. तो कशाचा मालक आहे? त्या प्रत्येक खोलीचा मालक आहे. तो कुठे कुठे असू शकतो, कोणत्याही खोलीत असू शकतो. तो कुठे कुठे कोणाला दिसेल, कोणत्याही खोलीत दिसेल, सगळं त्याचंच आहे. तो कुठे फिरू शकेल, एवढ्या घरात कुठे फिरू शकेल. तो मालकच आहे त्याचा, सगळीकडे तो आहे. पण बाहेरचे कोणी माणसं आहेत, त्यांना त्या महापुरुषाला भेटायचं. त्या सगळ्यांना तो महापुरुष भेटतो कुठं? स्वयंपाकघरात. स्वयंपाकघर त्याचंच आहे ना. सगळ्यांना भेटायला तो स्वयंपाकघरात भेटतो का? त्याच्या झोपण्याच्या खोलीत भेटतो का? स्नानघरात भेटतो का? शौचालयात भेटतो का? त्याचंच आहे ना सगळं ते. पण त्याला भेटायला जे येतात त्यांना तो ओसरी बैठकीतच भेटतो. भेटायचं असेल तर तिथे भेटतो. तो सगळीकडे असू शकतो, राहू शकतो, फिरतो, येतो, जातो. त्याचा दरारा सगळीकडे, सगळ्या ठिकाणी त्याच्या अस्तित्वाने शिस्त आहे. इतका त्याचा प्रभाव सगळीकडे कुठेही असतो. आणि आपणच गेलो चुकून मागून त्या भागात, तो कुठेतरी दिसतोच आपल्याला. तसा हातापायातून दिसतो. पण त्याच्या वैभवाचं, भेटीचं जेव्हा दर्शन घ्यायचं आहे, तेव्हा दिवाणखान्यातच ते होतं. तो दिवाणखाना त्याला त्या वेदांत शास्त्राचे हृदय शब्द वापरतात. हृदयात अशातच निघतो. म्हणून श्लोकातले शब्द तो अंतर्विभाव्य, म्हणजे त्याची प्रत्यक्ष भेट, साक्षात्कार जिथे होतो, संपूर्ण जग त्याच्याच
पुरुषाच्या दृष्टीने त्याची कोणतीच खोली कमजोर नाही, कमी प्रतीची नाही. सगळे सारखी बारकी, सगळ्यांचं सारखं होतं. पण तरी भेटीचा प्रसंग आला तर तो बैठकीच्या दिवाणखान्यातच भेटतो. तसा तो अंतःकरणातच प्रकट होणार, अनुभवाला येणार आहे. आणि त्याची भेट कशी होते? स्फूर्ती स्फुरेत आभारदिशी ते वस्तुगामी स्फूर्ती रूपाने सर्वांच्या प्रत्ययाला येतो. याचा अनुभव स्फूर्तीच्या द्वारे आपण पदोपदी घेतो. प्रवचनाची वेळ झाली हे कशामुळे कळलं आपल्याला? प्रवचनाची वेळ झाली हे कशामुळे कळलं? हे त्याच्या प्रकाशाने कळाले. आता निघायला पाहिजे, स्फूर्ती होते, तशी प्रेरणा होती. त्याचा परिणाम आहे की त्याची भेट आहे, हे त्याचं स्फूर्ती रूप आहे. चैतन्य स्फूर्ती रूपाने अनुभवाला येते. ही स्फूर्ती अंतःकरणाला काम करायला मदत करते. ती स्फूर्ती हातापाया नाही. माईकांना कोण आपल्या मध्ये येतं म्हणून माझ्या चैतन्याने हाताला स्फूर्ती मिळते आणि मी हा दांडा हाताने बाजूला सरकते. हा सगळ्यांच्या मध्ये येतोय, दिसत नाही आपण एकमेकाला. हा सरकवला पाहिजे. हे कशामुळे कळलं मला? माझ्या हाताला नाही कळत. हाताला काम करता येईल, सांगावं लागेल हाता त्याला सरकव. हे सगळं प्रेरकत्व जे आहे त्या चेतनाचा गुणधर्म आहे, ते स्फूर्ती रूपाने आपल्या अनुभवाला येतो आहे. असं स्फूर्ती रूप आकार म्हणून अविनाशी, सर्व व्यापक, सर्वातून मोठं असं स्वरूप आहे. अविनाशी स्वरूप ते स्वतः मी आहे. त्याला शिव म्हणताय, त्याला ब्रह्म म्हणताय. तत्एव अहम अस्मि, तेच मी आहे, तेच मी रूपाने झालं. आणि म्हणून साधन करताना मला ते रूप पाहायचंय, इथून साधनाची सुरुवात आहे. आणि साध्य सिद्ध झाल्यानंतर ते ब्रह्म मी आहे असा अर्थ. दोन वाक्यांचा तत्एव अहम अस्मि, ते मीच आहे. हे सिद्धाच्या तोंडचे शब्द आहे आणि साधकाच्या तोंडचे शब्द, त्याचं साधन पूर्ण झाल्यावर त्याच्या तोंडून पहिल्यांदा निघणारे शब्द अहम ब्रह्मास्मि. या प्रकारे निर्वाण मंजरी या ठिकाणी आचार्यांनी मांडलेल्या विषयासह परिपूर्ण होते आहे. आणि प्रवचनमाला ठोकली आहे. आता मला कशाला कमी समजून, मला असं वाटतं की निर्वाण मंजरी पूर्ण केला आहे. तुम्ही हे पूर्ण केलं आहे. ज्या पद्धतीने माझ्या चैतन्याने मला प्रेरणा स्फुरण केलं आहे, त्या प्रमाणात विषय आपल्या पुढे मांडला आहे. आपण नागांच्या तालमीमध्ये खूप शिकलेले आहात. काहीतरी एक म्हण, शहाण्याला फार सांगणे न लगे, अशा अर्थाचे काही आहे. एक म्हण समजदार तो इशारा, थोडक्यात पुरतं आणि थोडक्यात पुरतं आहे. त्यापेक्षाही मी बरंच जास्त बोलले आहे. कदाचित थोडक्यात जेवढं चांगलं समजतं झाल्यावर बिघडून जातं ना काय. पण आपण सगळे सुज्ञ आहात. त्याच्यात काही संगती कमी जास्त असेल, आपण आपल्या सामर्थ्याने लावून घ्यावी आणि सरळ सुटसुटीत अत्यंत आवश्यक आणि आपल्याला सुखदायी असा अर्थ त्यातला तयार करून घ्यावा. एवढी विनंती. वेदांताचा अभ्यास करण्याच्या